घोषित झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती। नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणेच पार पडणार। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या घोषणेचा मार्ग मोकळा। सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आता 21 जानेवारीला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 1 वर्ष पुढे ढकला। ओबीसी आरक्षणाला हात लावू नका, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी। 100व्या साहित्य संमेलनासाठी शिंदे आणि पवारांमध्ये चुरस। एकनाथ शिंदेंना साहित्य संमेलन ठाण्यात हवंय, तर संमेलनाच्या पुण्यातील आयोजनासाठी अजित पवारांचा आग्रह। चौकशी समितीचा निकाल येईपर्यंत वाट बघा। कथित सिडको जमीन गैरव्यवहार प्रकरणावर संजय शिरसाट यांचं वक्तव्य। संजय राऊत सोमवारपासून बोलू लागणार। तब्येत सुधारताच राऊतांच्या पत्रकार परिषदा सुरू होणार। फरार कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा। बीड कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीत कोर्टानं खडसावलं। रायगडमध्ये महायुतीत सुनील तटकरेंनी मिठाचा खडा टाकला। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा घणाघात। महायुती फोडण्याची एका नेत्याला सुपारी दिल्याचा दावा। निलेश राणेंचा संताप। माझ्या स्टिंग बाबत अजून कारवाई का नाही? हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार। जास्त वळवळ कराल तर फडकून टाकू। भाजपचे आमदार आशिष देशमुख यांचं वादग्रस्त वक्तव्य। धमक्यांना घाबरू नका, मी डॉन बोर्डीकरांची लेक। राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना इशारा। जिम ट्रेनरकडून घातक इंजेक्शन्सची विक्री। कोल्हापूरमध्ये मॅफेटोरामाइनच्या विक्रीनं खळबळ। जिम ट्रेनरकडून 40 बाटल्या जप्त। ज्वालामुखीच्या राखेचं कारण देऊ नका, हवेचा दर्जा सुधारण्यासाठी काय करतायत ते सांगा। मुंबईमधल्या प्रदूषणावरून सरकारवर न्यायालय कडाडलं। मुंबईतील बेकऱ्यांचे हरित इंधन वापराकडे दुर्लक्ष। स्वच्छ आणि हरित इंधन वापरापासून 246 बेकऱ्या अजूनही दूर। वृक्षतोडीच्या विरोधानंतर महानगरपालिकेनं एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा। नाशिकच्या तपोवनात कमी झाडांवर कुऱ्हाड चालण्याची शक्यता। नाशिक महानगरपालिकेमधील सूत्रांची माहिती। मुंबई महानगरपालिकेचं नवं जाहिरात धोरण। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर 18 महिन्यांनी नवं जाहिरात धोरण जाहीर। पश्चिम रेल्वेच्या मोटरमनमध्ये वाढता असंतोष। जुलमी कारभाराविरोधात मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात। नांदेडच्या इतवारा पोलीस ठाणे हद्दीमध्ये युवकाची हत्या। गोळी झाडल्यानंतर दगडानं ठेचून 25 वर्षीय तरुणाची हत्या। मुंबईमध्ये थंडी पुन्हा परतणार। उत्तरेमध्ये गेल्या 48 तासांपासून पारा घसरला। शनिवारपासून महामुंबईतही थंडी जाणवणार।